जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी. इचलकरंजी महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय लिगाडेमळा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने झाली. हे पूजन मार्गदर्शक पुंडलिकराव जाधव भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्रीफळ, चंदूर गावचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच तसेच महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे तालुका उपाध्यक्ष फिरोज शेख यांच्या हस्ते वाढवण्यात आले. पूजन विधी शहापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे कार्यकर्ते विजय श्रीपाद टोणी यांनी पार पाडला. सदर कार्यक्रम महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत कांबळे, जयसिंगपूर शहराध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कुरुंदवाड गावाध्यक्ष जहीर मोमीन, शहर उपाध्यक्ष राजेश मोरे, मनसे माजी शहर उपाध्यक्ष पिंटू सोनार, नवनाथ हण्णा, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा बेगम नदाफ, जिल्हा उपाध्यक्षा सलमा शेख, तारदाळ गाव अध्यक्षा हेमा कांबळे, निकिता पाटील तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंबई रेल्वे पोलीस दलामध्ये भरती झालेल्या धीरज अविनाश कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन पुंडलिकराव जाधव भाऊ व संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक पुंडलिकराव जाधव भाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी आठवणी सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की गेल्या 30 ते 40 वर्षांपासून महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यालयासमोर शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी केली जात असून ही परंपरा पुढेही अशीच सुरू राहील. प्रतिनिधी सचिन खुंद्रेसह. आज आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही शिवजयंती मोठ्या उत्सवाने साजरा करण्याचा निर्णय आम्ही काल महाराष्ट्र कामगार सेनेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याच पद्धतीनं आज सकाळी शिवप्रतिमेचं पूजन करून त्यांना श्रीफळ वाढवण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने गेल्या 4-5 वर्षापासून शिवजयंती 2-3 वेळा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. पण शासनाला आमचे एक सांगणं आहे की शासनाने 365 शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावं अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो आहे. कारण शिवाजी महाराजाचा वर्षातून एकच वेळा शिवजयंती होण्यापेक्षा 365 दिवस शिवजयंती साजरी करण्याचं शासनाने ठरवावं आणि शासनाला आम्ही अशी मागणी करत आहोत. शिवाजी महाराजांनी काय काम केलेलं आहे, जे काय स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे महाराष्ट्रासाठी जे देशाला, ते न सांगण्यासारखं आहे. म्हणूनच आम्ही अनेक वर्षापासून शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवाने आम्ही साजरी करीत आहेत. त्याच पद्धतीने यावर्षी देखील आम्ही एक महाराष्ट्र कामगार सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही आज शिवजयंती मोठ्या उत्सवाने साजरी करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.